नमस्कार. आज शनिवार दिनांक 17 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला असून महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. 81 पैकी 45 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे विजयी झालेत, तर MIMला 15, काँग्रेसला 10, वंचित आघाडीला 5, शिवसेना शिंदे गटाला 4, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 2 जागा मिळाल्यात, तर एका ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालाय. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक 8 मधील 4 पैकी 2 ठिकाणी काँग्रेस विजयी झाली असल्यानं पहिल्यांदाच या प्रभागात विरोधी पक्षाची एंट्री झालीय. यात काँग्रेसच्या परवीन बेगम शेख पाशा यांनी भारतीय जनता पक्षाच्या सौ मोहिनी विजय येवणकर यांचा पराभव केलाय, तर काँग्रेसचे सत्यपाल सावंत यांनी भाजपाच्या संदीप सोनकांबरे यांचा पराभव केलाय. महानगरपालिका निवडणुकीत 5 माजी महापौर व 5 उपमहापौर उभे होते, मात्र एका महापौरासह 3 उपमहापौरांचा पराभव झालाय. महापौर मोहिनी विजय येवणकर पराभूत झालेत, तर शमीम अब्दुल्ला, आनंद चव्हाण व विनय गिरडे या 3 माजी उपमहापौरांचा पराभव झालाय. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत मिळालेला विजय म्हणजे नांदेडकरांनी माझ्यासह पक्षावर दाखवलेला विश्वास होय. या विश्वासामुळेच भाजपाला विजय मिळवता आला. आज खऱ्या अर्थानं नांदेडकरांच्या विश्वासाचा विजय झालाय, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. महानगरपालिकेची ही निवडणूक काँग्रेसचे निष्ठावंत सामान्य कार्यकर्ते विरुद्ध प्रस्थापित व धनदांडगे अशी होती. अशा परिस्थितीत काँग्रेसचे 10 व वंचित बहुजन आघाडीचे 5 असे 15 उमेदवार आघाडीचे विजयी झालेत. काही ठिकाणी निसटता पराभव झालाय. मतदारांनी दिलेला कौल स्वीकारून पुन्हा कामाला लागू, अशी प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.